नमस्कार, मी विनय. आपण पाहतात मराठी वार्ता. मराठी वार्ता सहाय्याने आपण नेहमी तुमच्यासमोर नवनवीन विषय घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सध्या भारतात हृदयरोगाचे प्रमाण खूप जास्त वाढत आहे. नेमकं हृदयरोगाचे कारण काय आणि हृदयरोगाचे किती प्रकार आहेत ते आपण जाणून घेण्याकरता इथे आज उपस्थित झालेलो आहोत. आज आमच्याशी चर्चा करण्याकरता उपस्थित आहेत हृदयरोगाचे गोल्ड मेडलिस्ट डॉक्टर प्रमेश गायधनी सर. सर, स्वागत आहे तुमचं. थँक्यू. सर, हार्ट अटॅकचे प्रकार किती आहे आणि काय येतात हार्ट अटॅक? बरोबर. तर सगळ्यात आधी मी मराठी वार्ता या चॅनलच्या सगळ्या जे सबस्क्रायबर्स आहेत त्यांना नमस्कार करतो. आणि एक चांगला टॉपिक मराठी वार्ता घेऊन आलेली आहे, ते म्हणजे हार्ट अटॅक. तर आज आपण हार्ट अटॅकबद्दल बोलणार आहोत. तर जो पहिला प्रश्न आहे की हार्ट अटॅक का होतात आणि हार्ट अटॅकचे काय प्रकार असतात. तर सगळ्यात आधी हार्ट अटॅकचा जो बेसिक कारण आहे त्याला मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणतात. मेटाबॉलिक सिंड्रोममध्ये BP, शुगर, कोलेस्ट्रॉल आणि मोटापा या चारही आजारांना मिळून जो आजार बनतो त्याला मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणतात. बरोबर. म्हणजे हार्ट अटॅकची जी सुरुवात आहे हे मेटाबॉलिक सिंड्रोमपासून सुरू होते. तर जर आपण घेऊ की आपण एकंदरीत 100 जर पेशंट बघितले किंवा 100 लोक घेतले तर त्याच्यातल्या 40 लोकांना मेटाबॉलिक सिंड्रोम नावाचा आजार आहे. त्यांना जाणीव नाही आहे. का जाणीव नाही आहे? कारण मेटाबॉलिक सिंड्रोम जे असतं म्हणजे BP, शुगर, कोलेस्ट्रॉल आणि मोटापा हे मूक आजार आहेत, सायलेंट आजार आहेत. यांचे काही लक्षण नसतात आणि त्या कारणास्तव यांचे काही लक्षण नसल्याने जे पेशंट आहेत ते डायरेक्ट हार्ट अटॅक आल्यावरच जागरूक होतात किंवा हार्ट अटॅक आल्यावरच हॉस्पिटलला येतात. तर मुख्य कारण हृदयघाताचा किंवा हार्ट अटॅकचा आपल्याला जे म्हणता येईल ते म्हणजे न कळत असलेलं आणि आपल्यामध्ये हळूहळू जे ग्रो होत असलेलं मेटाबॉलिक सिंड्रोम. आता हार्ट अटॅकचे प्रकार. तर मुख्यतः हार्ट अटॅकचे प्रकार 2 असतात. त्याला एक स्टेमी आणि एनस्टेमी असे म्हणतात. स्टेमी म्हणजे अतिशय मेजर हार्ट अटॅक ज्याच्यामध्ये हृदयाला रक्तपुरवठा करणारी नळी ही पूर्णपणे बंद झालेली असते. आणि एनस्टेमी म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा करणारी नळी जी आहे ते पूर्ण बंद न होता 80%, 90% किंवा 70% बंद होऊन हृदयाला रक्तपुरवठा कमी करतो. त्याला एनस्टेमी प्रकारचा हार्ट अटॅक म्हणतात. तर ओव्हरऑल हार्ट अटॅक म्हणजे काय? हार्ट बेसिकली जर आपल्याला समजायचं असेल तर हार्ट एक इंजिन आहे, पंप आहे. या पंपच्या आधारावर आपली पूर्ण बॉडी सुरू आहे. तर हा आपला पंप जो आहे तो पंप नॉर्मल पंप सारखा असतो. हा पंप करतो आणि हा पंप करतो म्हणून बॉडीच्या प्रत्येक अवयवाला रक्तपुरवठा होतो. पण जेव्हा या पंपाचा रक्तपुरवठा बंद होतो त्या आजाराला आपण म्हणतो हार्ट अटॅक. आणि हे बंद कसं होतो तर हृदयाला जी रक्तनळी रक्तपुरवठा करते तिच्यामध्ये जेव्हा ब्लॉकेज आढळून येतो, रक्ताची गाठ फुटते किंवा ब्लॉकेज खूप जास्त वाढते आणि हृदयाच्या स्नायूंना किंवा मसल्सला जेव्हा रक्तपुरवठा कमी पडतो त्याला हार्ट अटॅक असे म्हणतात. सर, हार्ट अटॅकमध्ये कार्डिओकोलेस्ट्रॉल म्हणून एक आहे आजार, म्हणजे तो कसा, त्याचा काय प्रकार आहे म्हणजे? बरोबर. आता हार्ट अटॅक आणि सडन कार्डियाक अरेस्ट त्याला सायंटिफिक भाषामध्ये SCA म्हणतात, सडन कार्डियाक अरेस्ट. तर सडन कार्डियाक अरेस्ट आणि हार्ट अटॅक हे दोन्ही वेगवेगळे प्रकार आहेत. आता फॉर एक्झाम्पल जसं मी आता सांगितलं की हार्ट काय इंजिन आहे, पंप. हा पंप फेकणार तर बॉडीला रक्त भेटणार. तर पंपाला कार्य करायला 2 गोष्टीचा पुरवठा लागतो. एक म्हणजे रक्त आणि दुसरा म्हणजे इलेक्ट्रिसिटी. बरोबर. म्हणजे या पंपाला जर इलेक्ट्रिक सप्लाय भेटणार तर हा पंप रक्त फेकणार आणि याला रक्त फेकण्यासाठी रक्त पाहिजे, ज्याला आपण पाणी कन्सिडर करून चालू. तर जेव्हा हार्ट अटॅक म्हणजे हार्टचा रक्त पुरवठा बंद झाला म्हणजे या पंपाचा ऑक्सिजन बंद झाला किंवा या पंपाला लागणारे जे मुख्य घटक आहेत, मुख्य न्यूट्रिएंट्स आहेत, यांचा रक्त पुरवठा किंवा सप्लाय जेव्हा बंद होतो त्या आजाराला म्हणतात हार्ट अटॅक. म्हणजे हार्ट अटॅकमध्ये हृदय पंप करत राहणार पण त्याचा रक्त पुरवठा बंद होईल. बरोबर. आणि सडन कार्डियाक अरेस्ट म्हणजे या पंपाची अचानक इलेक्ट्रिसिटी जर कोणी बंद केली तर हा पंप करणार का? नाही. हा पंप सडन बंद होईल. म्हणजे हार्ट अटॅक मध्ये रक्तपुरवठा जरी कमी असला तरी हार्ट पंप करत राहतो, याला म्हणतात हार्ट अटॅक.
पण सडन कार्डियाक अरेस्टमध्ये या पंपाचा विद्युत पुरवठा किंवा इलेक्ट्रिसिटी किंवा इलेक्ट्रिक करंट जेव्हा बंद होतो तेव्हा हा पंप अचानक कम्प्लिटली बंद होऊन जातो, तो पंप करत नाही, याला म्हणतात सडन कार्डियाक अरेस्ट. तर सडन कार्डियाक अरेस्ट जे असतं हे एक जीव घेणं आजार आहे आणि खूप साऱ्या आजारांच्या शेवटची स्टेज म्हणजे सडन कार्डियाक अरेस्ट. इव्हन हार्ट अटॅकमध्ये जेव्हा हृदयाचा रक्तपुरवठा बंद होतो तेव्हा हृदय पंप करत राहतो, पण एक ठराविक काळानंतर हार्ट एवढा कमजोर होतो की तो सडन कार्डियाक अरेस्टमध्ये जाऊन पंपिंग बंद करतो. तर सडन कार्डियाक अरेस्ट म्हणजे हृदयाची पंपिंग अचानक सडनली पूर्णपणे थांबणे म्हणजे सडन कार्डियाक अरेस्ट. आणि हृदयाचा रक्तपुरवठा बंद असणे किंवा कमी असणे तरी पण तो हृदय पंप करणे म्हणजे हार्ट अटॅक. तर दोघांमध्ये फरक आहे. हार्ट अटॅकची शेवटची स्टेज सडन कार्डियाक अरेस्ट असू शकते, पण काही पेशंटमध्ये सडन कार्डियाक अरेस्टने पण जीव धोक्यात जातो. हार्ट अटॅक येण्या अगोदर आपल्याला कोणती लक्षणे जाणून हो, याच्यात खूप महत्त्वाचं आहे. हार्ट अटॅकचे मुख्यतः 2 प्रकार असतात लक्षणांचे. एक असतं की लक्षणांचा हार्ट अटॅक आणि एक असतं की जो हार्ट अटॅक ज्याच्यामध्ये लक्षणं नसतात. जसं फॉर एक्झाम्पल त्याला आपण म्हणतो सायलेंट हार्ट अटॅक. सायलेंट हार्ट अटॅकमध्ये कोणतेही लक्षणे नसतात. तर सायलेंट हार्ट अटॅक कोणामध्ये येतो? सायलेंट हार्ट अटॅक येतो स्त्रियांमध्ये, अतिवयोवृद्धांमध्ये 70, 80, 90 आणि डायबिटीस म्हणजे मधुमेहाच्या पेशंटमध्ये. तर स्त्रियांमध्ये, अतिवयोवृद्धांमध्ये आणि डायबिटीसचे जे पेशंट आहेत किंवा मधुमेहाचे जे पेशंट आहेत यांना खूपदा हार्ट अटॅकचे कोणतेही लक्षण नसतात. याला आपण म्हणतो सायलेंट हार्ट अटॅक. आता आपण येतो की अटॅकचे कोणते लक्षणं असतात. तर जनरली जे अटॅकचे लक्षण असतात ते म्हणजे छातीमध्ये अचानक दुखापत होणे, छाती भारी होणे, छातीवर वजन ठेवल्यासारखं वाटणं, बरोबर, अचानक अतिशय घाम फुटणं, अतिशय अचानक छातीत दाब येऊन उलट्या येणं, अचानक छातीत दाब येऊन चक्कर येणं, अचानक छातीत दाब येऊन तो दाब डाव्या हाताला पसरणं, बरोबर, आणि अचानक मळमळ होणं, अचानक दम लागणं, अचानक हृदयाची गती खूप जास्त फास्ट किंवा कमी समजणं, हे सगळं हार्ट अटॅकचे लक्षणे असू शकतात. काही पेशंट काही काळासाठी अचानक बेशुद्ध पण होतात. तर हे सगळे हार्ट अटॅकचे प्राथमिक लक्षणे असू शकतात. तर याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला छातीमध्ये काही प्रमाणाचा डिस्कम्फर्ट होत असेल तर तुम्ही लगेच एक ECG काढून आपल्याला हार्ट अटॅक आहे किंवा नाही हे क्लिअर करून घेणं खूप गरजेचं असतं. सर, हार्ट अटॅक जसा समजा आला दुसऱ्याला तर मग त्याच्या जसा मित्र असला तर त्यांना वाचवायचे कसं, काय करायला हवं त्यांना? बरोबर. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की हार्ट अटॅक जसं आपण आता डिस्कस केला, हार्ट अटॅक का होतो? हृदयाची नळी बंद असल्या कारणास्तव. हृदयाची नळी बंद, रक्तपुरवठा बंद असल्यावर. तर आपला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे की ती जी नळी बंद आहे तिला उघडायचं. तर ते उघडायसाठी जे डेडिकेटेड सेंटर असतात त्यांना कार्डियाक सेंटर म्हणतात किंवा त्यांना आपण म्हणतो टर्शरी केअर सेंटर. तर तुम्हाला लगेच जवळच्या हार्ट हॉस्पिटलमध्ये पोहोचणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय ती नळी उघडता येणार नाही. तर तुम्हाला सगळ्यात आधी लक्षणं समजणं गरजेचं आहेत. लक्षणं समजल्यानंतर तुम्ही नजीकच्या कोणत्याही हॉस्पिटलला ECG काढून लगेच हार्ट हॉस्पिटलमध्ये जाऊन हृदयरोग तज्ज्ञाकडनं त्याचा उपचार करून घेणं गरजेचं आहे. जर तुम्हाला हार्ट हॉस्पिटलला पोचायला वेळ लागत असेल तर तुम्ही अस्पिरिन 300 mg, क्लोपिडोग्रेल 300 mg आणि एटोरवास्टॅटिन 80 mg ह्या 3 गोळ्यांचा डोस घेणं गरजेचं आहे. जर तुमच्या आजूबाजूला डॉक्टर्स असतील, BMS BHMS डॉक्टर, तर तुम्ही त्यांच्याकडनं लोडिंग डोज, जे मी औषधी सांगितलं त्यांना लोडिंग डोज म्हणतात, ते लोडिंग डोज लवकरात लवकर आपल्या पेशंटला, आपल्या मित्राला, आपल्या फॅमिलीला देऊन एक लोमो नावाचा इंजेक्शन होतो, लो मॉलिक्युलर वेट 0.6 mg, तो त्याला कुठेही लावून लगेच जवळच्या हार्ट सेंटरला रेफर करणं गरजेचं असतं. तर लोडिंग डोजमध्ये इंजेक्शन लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन 0.6 mg, अस्पिरिन 300, क्लोपिडोग्रेल 300 आणि एटोरवास्टॅटिन 80 mg ही लगेच देऊन लवकरात लवकर हार्ट हॉस्पिटलमध्ये आपल्या पेशंटला घेऊन जाणं कदाचित 100 पैकी 10 ते 15% पेशंटचा जीव वाचवू शकतं. सर, जसं तुम्ही सांगितले की म्हणजे हार्ट अटॅकच्या वेळी पंप बंद होते, तर पंप होते तेव्हा म्हणजे CPR सुद्धा देत ना, तो कशा प्रकारे दिले जाते? बरोबर. तर जेव्हा सडन कार्डियाक अरेस्ट होतो तेव्हा सगळ्यात आधी आपल्याला ओळखावं लागतं की सडन कार्डियाक अरेस्ट आहे का. तर ते आपण कसं ओळखायचं? तर आपण पहिले पेशंट, जसं तुमच्यासमोर 5 मिनिटं आधी पेशंट बरा होता पण तो अचानक बेशुद्ध झाला
आणि तो निरुत्तर आहे, तुमच्या प्रश्नांना उत्तर नाही देत आहे, तर समजायचं की हे सडन कार्डियाक अरेस्ट आहे आणि तेव्हा CPR सुरू करायचं. तर ते कसा ओळखायचा? सगळ्यात आधी आपण आवाज द्यायचा. जसा ओळखीचा आहे तर नावानी आवाज देता येतो, ओळखीचा नसेल तर आपण काका काय झालं उठा. तुम्ही जर आवाज दिला आणि पेशंट तुमच्या प्रश्नाला रिस्पॉन्ड करत नाही तर आपण एक वेगळी घेऊन चालू शकतो की हे सडन कार्डियाक अरेस्ट आहे. आपण पल्स फील करण्याचा प्रयत्न करावा. पल्स जर लागत नसेल हाताला किंवा गळ्याला, जर पल्स लागत नसेल किंवा डाऊट असेल तर आपण CPR सुरू करावा. CPR देताना आपण काय करायचं? CPR देताना आपण आपला डावा हात पुढे घ्यायचा, हातातलं जे काही असेल ते काढून घ्यायचा, गळ्यातला काही असेल तो काढून घ्यायचा. सगळ्यात आधी आपल्या मदतीसाठी कुणाला तरी बोलवायचा, त्याला कॉल फॉर हेल्प म्हणतात. म्हणजे तुम्ही CPR देताना दुसरं महत्त्वाचं काम काय? तुमचा पेशंट हार्ट हॉस्पिटलला पोहोचवणं. तर जेव्हा तसे तुम्ही CPRमध्ये बिझी झालात तर तुम्ही त्याला घेऊन जाऊ शकणार नाही. तर तुम्हाला म्हणून कॉल फॉर हेल्प करणं गरजेचं आहे की तुमचा जो मित्र येईल तो तुमच्या पेशंटला लगेच हॉस्पिटलला हलवण्याचा प्रयत्न करेल आणि जेव्हा तुम्ही CPR देऊन थकाल तेव्हा तुमचा मित्र CPR देईल. मग तो थकला तर मग तुम्ही CPR द्याल. म्हणून सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे CPRमध्ये तो आहे कॉल फॉर हेल्प. तर तुम्ही कुणाला तरी मित्राला आधी बोलवायचा, त्याच्यानंतर त्यांनी लगेच जवळच्या हॉस्पिटलला ॲम्ब्युलन्ससाठी मदत मागवायची आणि CPR आता कसं द्यायचं? आता डावा हात समोर घ्यायचा, उजवा हात समोर घ्यायचा, दोन्ही हात एकामध्ये मिळवून एक मुठ्ठी निर्माण करायची. ही मुठ्ठी जी आहे ही छातीच्या मधोभागे म्हणजे दोन्ही जे आपले स्तन असतात यांच्या मधात इथं या प्रकारे ठेवून हे तुमचे दोन्ही जे आहेत शोल्डर आपले एल्बो जॉईंट्स आहेत, एल्बो जॉईंट्स स्ट्रेट असायला पाहिजेत आणि हा दबाव कंटिन्युअसली 5 सेंटीमीटर डीप असा एका मिनिटात 100 ते 120 वेळा दाबायचं. सर कन्सिडर करू आपण जसं की फॉर एक्झाम्पल जसं ही छाती आहे, हा छाती आहे, पेशंटचा डोका या बाजूला आहे आणि पाय या बाजूला आहेत. तर सगळ्यात आधी हातातलं जे आहे ते काढायचं, गळ्यातलं काही असेल ते काढायचं, मदतीसाठी कोणाला बोलवायचा, आपली मुठ्ठी बांधायची, मुठ्ठी बांधून लगेच छातीच्या मधोभागी दोन्ही स्तनांच्या मधोभागी ही मुठ्ठी ठेवायची आणि आपले जे एल्बो जॉईंट्स आहेत हे स्ट्रेट सरळ ठेवून पूर्ण बॉडीचा जो भार आहे ते छातीवर आणत 100 ते 120 वेळा ती छाती कंटिन्युअस दाबत राहायची. आता याच्यात महत्त्वाचा भाग आहे की जे हे आपण CPR शिकतो याला म्हणतात बायस्टँडर CPR. बरोबर? म्हणजे हा CPR कुणीही देऊ शकतो. याच्यासाठी तुमचं सिस्टर असणं, डॉक्टर असणं गरजेचं नाही. याच्यासाठी कोणतीही औषधी गोळीची गरज नाही. याच्यासाठी ऑक्सिजनची गरज नाही. तर जे मॅक्झिमम लोक मृत्युमुखी पावतात ते पावतात त्यांच्या घरी, हॉस्पिटलमध्ये होत नाही. जर पेशंट हॉस्पिटलला पोहोचेल तर वाचणार. म्हणून प्रत्येक फॅमिलीमध्ये CPR येणं गरजेचं आहे. सर वयोमानानुसार कसं द्यायला हवं? म्हणजे वृद्ध आहे त्याला कसं CPR द्यायचं आणि बाल? बरोबर. तर महत्त्वाचं म्हणजे मोस्टली जे मी सांगितलेलं CPR बायस्टँडर CPR हा प्रत्येक पेशंटला देता येतो. ते एकदम छोटे नाने बाळ असतात. एकदम छोटे नाने बाळ म्हणजे 6 महिने 1 वर्ष जे छोटे बाळ असतात त्यांच्यामध्ये मुठ्ठी बांधण्याच्या जागी आपण जे हे बोटं असतात यांचे 2 भाग सरळ ठेवून त्यांच्या छातीवर ठेवून पण CPR करता येतो. बरोबर? सर आता म्हणजे आपण अगोदर फक्त पुरुषांनाच हार्ट अटॅक यायचं, पण आता सध्या स्त्रियांना सुद्धा पुरुषाच्या प्रमाणेच येतं. यामागील कारण काय? बरोबर. असं बेसिकली काय असतं, स्त्रियांमध्ये जे मासिक पाळी गेल्यानंतरचा जो भाग असतो, मासिक पाळी गेल्यानंतर हार्मोनल प्रोटेक्शन त्यांचा कमी झाल्यावर हार्ट अटॅकचे प्रमाण पुरुषांसारखाच समान असतो. बरोबर? आणि आजकाल म्हणजे इवन 2026मध्ये आपण हे म्हणू शकतो की आज स्त्रियांचं आणि पुरुषांचं हार्ट अटॅक येण्याचं जे रेशो आहे ते ऑलमोस्ट सिमिलर आहे. कारण आता जे एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत, म्हणजे एक्सटर्नल फॅक्टर्स म्हणजे जसं एअर पोल्युशन, सॉईल पोल्युशन, वॉटर पोल्युशन, एक्सरसाइज न करणं, जंक फूड खाणं, स्ट्रेस, ताण, तणाव या सगळ्या गोष्टींमुळे आणि मोबाईलचा अत्याधिक वापर कुठेतरी हे जे मेन्स्ट्रुअल सायकलचा जो प्रोटेक्टिव्ह भाग होता स्त्रियांमध्ये तोही कमी झालेला आहे. तर आजचा जो आपला नवा एक डेव्हलपमेंटच्या पेसमध्ये जे पोल्युशन सुरू आहे, तो मानसिक पोल्युशन असो किंवा एक्सटर्नल एन्व्हायरमेंटल पोल्युशन असो, याच्यामुळे हार्ट अटॅकचे प्रमाण पुरुषांमध्ये, स्त्रियांमध्ये आणि यंग पॉप्युलेशनमध्ये पण खूप वाढलेले आहेत.
सर सध्या आपला भारत देश कृषीप्रधान देश असून सुद्धाही आपला भारतात सर्वात जास्त हार्ट अटॅक येतात, यामागील कारण काय? हा खूप छान प्रश्न आहे. बेसिकली भारतामध्ये, भारत जे आहे हे संपूर्ण जगामध्ये वर्ल्ड कॅपिटल ऑफ हार्ट अटॅक, वर्ल्ड कॅपिटल ऑफ स्ट्रोक, लकवा, वर्ल्ड कॅपिटल ऑफ डायबिटीस, शुगर, वर्ल्ड कॅपिटल ऑफ हायपरटेन्शन असं गिनलं जातं. दोन्ही बाजू वेगळ्या आहेत. एक कृषीप्रधान देश म्हणणं आणि आजारांचा प्रकार हा दोन्ही वेगळा आहे. बेसिकली आपण ज्या भागात येतो, साऊथ ईस्ट एशिया किंवा साऊथ एशिया, आपले जे एशियन्स जीन्स आहेत हे थोडे आजारांसाठी प्रोन आहेत, बरोबर आहे. म्हणजे असं आपण घेऊन चालू की आपण सगळे आपल्या सगळ्यांना हार्ट अटॅकचा प्रकार वेस्टर्न पॉप्युलेशनच्या कम्पॅरिझनमध्ये 10 वर्ष आधी येतो. म्हणजे जर इथं अटॅक त्यांना 70मध्ये येतो तर आपल्याला 60मध्ये, त्यांना 5मध्ये ते 50मध्ये, ते इकडे 40मध्ये. तर आपण जेनेटिकली खूप प्रोन आहोत, पहिला. दुसरा, जेनेटिकली जरी प्रोन असलो तरी आपली गंभीरता किंवा अवेअरनेस त्या आजारांबद्दल तेवढी नाही आहे. आता डेडिकेटेड जे आपले आजोबा वगैरे होते ते भरभरून मेहनत करायचे, त्यांचा आहार प्रॉपर असायचा, त्यांची एक्सरसाइज असायची, वॉकिंग असायची, त्यांच्या वेळी एवढं पॉल्युशन नव्हतं, बरोबर. ते घरचं खायचे, मेनली घरचं, बाहेरचं कमी खायचे, राब करून मेहनत करायचे, बरोबर. आणि आजारांचा प्रकार आणि व्यसनांचा प्रकार कमी होता. आता काय झालं, सगळं उलटं झालं. एक्सरसाइज नाही आहे, जंक फूड वाढलेलं आहे, मोबाईलचा प्रकार वाढलेला आहे, बरोबर. आता जे आपण खातो हे सगळं फर्टिलायझर आणि पेस्टिसाइड मिक्स आहे. आता प्रगती या स्तरावर चालली आहे की सॉईल पोल्युशन, वॉटर पोल्युशन आणि एअर पोल्युशन हा खूप जास्त वाढू नये, बरोबर आहे. तर आजच्या काळामध्ये हे येणारे अटॅक जे आहेत हे 30, 40 आणि 50मध्ये पण येत आहेत. म्हणून आपल्याला आपल्या पिढी म्हणजे आजोबांपेक्षा खूप जास्त जागरूक राहून आपल्याला स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात आधी आहे की हे जे मुख्य आजार आहेत, मी जे सांगितलं, शुगर, BP, कोलेस्ट्रॉल आणि मोटापा, यांच्यामुळे अटॅक येतो. तर आज आपण बघू तर कुणी जर वजन कमी करत असेल त्यांना आपण विचारतो, अरे का आजार झाला का बाबा, बारीक दिसून राहिलास, बरोबर. जे मोठे आहेत त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला योग्य आहे आणि बारीक लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. तर आपल्याला हे बघून घेणं गरजेचं आहे की सायंटिफिकली तुमच्यासाठी बेस्ट काय आहे आणि ते तुम्हाला एक्सपर्ट सांगतात. म्हणून तुमच्या वयाच्या 30पासून तुम्ही एक्सपर्टकडे जाऊन आपल्या तपासण्या करून घेणं वार्षिक गरजेचं आहे, ज्यामुळे तुम्हाला कळेल की तुम्हाला हार्ट अटॅक येण्याची काही शक्यता आहे का. सर, आपण अनेकदा पाहतो की जिममध्ये सुद्धा अटॅक येतात, त्यावर काय सांगाल? हो, खूपदा अटॅकचे वेगवेगळे कारणं असतात. मी जसं तुम्हाला मेटाबॉलिक सिंड्रोम सांगितलं, तसेच काही कारणं असतात, जेनेटिक कारण म्हणतो आपण त्यांना. तर जेनेटिक कारणांमध्ये अचानक हृदयाची गती 300 होणं, तुमची हृदयाची चमडी ही खूप जाडी असते, त्याला हायपरट्रॉपिक कार्डिओमायपॅथी किंवा रिस्ट्रिक्टिव्ह कार्डिओमायपॅथी किंवा ARVD नावाचा आजार असतो. कधी ही जे मी सांगितलं तुम्हाला हृदयाचे ठोके यांचा आजार असतो, त्यांना अरिथमियाचा प्रकार म्हणतात. तर खूपदा जिमच्या सिच्युएशनमध्ये अत्याधिक आपल्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त वजन उचलणं, आपल्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त हृदयाची गती फास्ट होऊ देणं, स्वतःला डिहायड्रेशन करून घेणं, पियर प्रेशरमध्ये जे आपल्याला भोवत नसेल तेही करून घेणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला काही हिडन हृदयाचे आजार आहेत का हे न जाणून घेता हृदयावर ताण देणं, अशा केसेसमध्येच सडन कार्डियाक अरेस्ट जिम्समध्ये होतात. तर जे जनरली यंग पेशंट सडन कार्डियाक अरेस्टमध्ये जातात त्यांच्यामध्ये खूपदा जेनेटिक कारणं असतात, ते कार्डिओमायपॅथी किंवा अरिथमियाचे प्रकार असतात. म्हणून जेव्हाही आपल्याला काही इंटेन्सिव्ह हेवी एक्सरसाइज किंवा जिम करायची असेल तर एक कार्डिओलॉजिस्टचा ओपिनियन घेऊन आपल्याला ही हेवी एक्सरसाइज करता येईल का हे त्यांनी विचारून घ्यावं. सर, सध्या लोकांचं राहणीमान आणि खाणपिण सुद्धा बदलला, तर यावर हार्ट अटॅकचा काही परिणाम? हो, जसं आता आपण थोड्या वेळा आधीच बोललो की जे कोणत्याही आजाराचा प्रथम उपचार असतो TLC, त्याला म्हणतो आपण थेरापेटिक लाईफस्टाईल चेंजेस. तर आज लाईफस्टाईल एवढी फास्ट झालेली आहे की आपण आपल्याला स्वतःला योग्य तो वेळ आणि योग्य ती केअर करून घेत नाही आणि त्यामुळेच हे खूप सारे आजार आता भोवतात. फॉर एक्झाम्पल, आपल्याला स्ट्रेस असेल, तणाव असेल, आपला ॲडिक्शन वाढतो, आपला आज सिटिंग वाढलेला आहे, वर्क फ्रॉम होम वाढलेला आहे, तुमचा स्लीपिंग पॅटर्न चेंज झालेला आहे, तुमचा फूड पॅटर्न चेंज झालेला आहे, तुमचं जंक फूड वाढलेलं आहेत, तुमच्या चरबीयुक्त पदार्थ वाढलेले आहेत, तुमचा मांस मटनचा प्रकार वाढलेला आहे, तुमचा सिटिंग वाढलेला आहे, एक्सरसाइज तुमची शून्य झालेली आहे,
बरोबर. तर या सगळ्या कारणांमुळे ॲड ऑन जे पोल्युशन आहे, या सगळ्या कारणांमुळे आजचा जो काळ आहे याच्यामध्ये हृदयाचा आणि बाकी सगळ्या आजारांचं प्रमाण खूप धोकादायक लेवलवर वाढत आहे. तर ज्यांना काही समस्या नाहीत त्यांना काय सांगाल, म्हणजे त्यांना हार्ट अटॅकपासून वाचायचे त्यांना काय सांगाल, बरोबर. कशी काळजी घ्यावी त्यांनी? हो, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज सगळ्यात जास्त जीवघेणा आजार किंवा नंबर 1 किलर आजार म्हणजे हार्ट अटॅक. तर तुम्हाला या हार्ट अटॅकबद्दल जाणकारी असणं की यांचे लक्षणे काय असतात जे आपण डिस्कस केलं, याच्यापासून कसं वाचून घेता येईल हे जाणून घेणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा, तुम्हाला जर येणाऱ्या हार्ट अटॅकपासून स्वतःला वाचवायचं असेल तर तो म्हणजे स्क्रीनिंग म्हणजे तुम्हाला कोणताही त्रास नसताना केलेली तपासणी, तुम्हाला कोणतेही लक्षण नसताना केलेली तपासणी. जे हे मुक आजार आहेत ते अर्ली स्टेजमध्ये जर आपण तपासण्यांनी पकडलं आणि जर यांना कंट्रोल केलं तर भविष्यातल्या येणाऱ्या आजारांपासून तुम्हाला स्वतःला वाचवता येतं. पहिला म्हणजे स्क्रीनिंग. दुसरा म्हणजे योग्य स्वतःची काळजी. वार्षिक स्क्रीनिंग तुम्ही करून घ्यायला पाहिजे. तुम्ही 30 आपली वार्षिक तपासण्या हृदयरोग तज्ज्ञाकडे करून घ्यायला पाहिजे. आता हृदयरोग तज्ज्ञ तुमच्यासाठी जो तपासण्या सांगेल ते करून घेणं गरजेचं आहे. खूपदा आपण असं असतं की फक्त ECG करतो आणि विचार करतो हार्ट नॉर्मल आहे. हार्ट जे असतं आपल्या घरासारखं असतं, त्याला खूप वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्या भिंती आहेत, त्याच्या दरवाजे आहेत, त्याच्या खिडक्या आहेत, त्याचा वॉटर सप्लाय, त्याचा इलेक्ट्रिक सप्लाय आहे. तर जसे वेगवेगळे घटक आहेत आपल्या घराचे, तसं आपल्याला प्लंबर वेगळा लागतो, तसं आपला सिव्हिल वर्क वेगळा लागतो, आपल्याला इलेक्ट्रिशियन वेगळा लागतो, आपल्या पायवाले वेगळे लोक लागतात, तसं तपासण्या वेगवेगळ्या प्रकारच्या लागतात. तर योग्य त्या तपासण्या आपण आपल्या हार्ट एक्सपर्टकडनं जाणून घेणं गरजेचं आहे पहिला. दुसरा म्हणजे योग्य झोप, 6 ते 8 तासाची झोप घ्यायची. सकाळी उठून छान एक्सरसाइज करायची, कमीत कमी 30 मिनटं एक्सरसाइज आठवड्यातनं 5 ते 6 दिवस करायचे. एक्सरसाइजमध्ये धावणं आणि वजन उचलणं या दोन्ही प्रकारचे एक्सरसाइज करायचे. मग तुमचा खाणं पिणं योग्य असायला पाहिजे. प्रिफरेबली व्हेजिटेरियन फूड, प्लांट बेस्ड फूड, भरभरून सलाद, मीठ कमी, तळलेले पदार्थ बंद, मांस मटण बंद, योग्य प्रमाणात पाणी एवढं असायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही जेवणानंतर जसं तुम्ही जेवलेत लगेच 10-15 मिनटं तुम्ही चालायला पाहिजे. दिवसभर तुमची वॉकिंग 10,000 स्टेप्स व्हायला पाहिजे. तुम्ही स्मोकिंग किंवा ॲडिक्शन नाही करायला पाहिजे. बरोबर आहे. तर या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला येणाऱ्या आजारांपासून वाचवता येतं. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. तर हे होते डॉक्टर प्रमेश गायधने, कार्डिओलॉजिस्ट. आपण ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.